नमस्कार, मी निखिल बने. नमस्कार, मी मंदार मांडवकर. नमस्कार, मी सिद्धेश नागवेकर. आणि तुम्ही बघताय टेलिगप्पा. तुमच्या तिघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिले तर कसे आहात तुम्ही तिघं? मस्त मजेत. बदनाम. आम्ही बदनाम आहोत. बरं, एक भन्नाट गाणं तुम्ही आता एक घेऊन येताय, आज रिलीज झालंय ते गाणं. तर कसा अनुभव होता या प्रोजेक्टचा, या गाण्याचा? होय, माझ्याकडे डायरेक्ट आम्ही खूप मजा केली. आणि मुळात तर आमच्यासाठी असं काहीतरी करणं हे पहिलंच होतं. कारण आम्ही याच्या आधी हळदीत, वरातीत किंवा गणपतीत किंवा कॉलेजचं जे ॲन्युअल फंक्शन असतं त्यालाच नाचलो, ते पण मागे. म्हणजे आमच्या पुढे एक 4 लाईन असायच्या, आम्ही एक 5वी किंवा 6वी लाईन शेवटी एकदम. आणि खूप मजा केली. आमच्यावर ज्याने मेहनत केली त्यांना ॲक्च्युली एक पुरस्कार तरी दिला पाहिजे खरं तर, कारण त्यांनी आमच्यावर खूप मेहनत घेतली. इकडेच आमची प्रॅक्टिस झाली होती डान्सची. आणि एक आता आम्ही मगाशी सांगत होतो किस्सा की आम्ही जेव्हा फ्लोअरवरती गेलो पहिल्यांदा, तेव्हा असं झालं की आम्ही गेलो जे नॉर्मल शूटला वगैरे जातो की, कारण बऱ्याचदा आम्ही लीड नसतोच कुठे. तर पहिल्यांदा या सिरीजच्या निमित्ताने पहिल्यांदा मी लीड होतो. तर आम्ही तिथे गेलो, बोला आता काय आपलं टेन्शन नाही ना, आजूबाजूला बघून नाचूच. नंतर आम्हाला कळलं नाचताना नाही आपणच लीड आहोत, त्याच्यामुळे आपण चुकून चालणार नाही. तर अशा काय गप्पा म्हणण्याच्या किस्से होते. बाकी काय बने सांगेल, सिद्धू सांगेल. तू सांग सिद्धू. काय नाही, खूप मजा केली आम्ही. सगळ्यात आधी शुभम प्रोडक्शनचं खूप आभार की आमच्या तिघांवर खरंच खूप मोठी जबाबदारी टाकलेली. आणि आमच्या तिघांचं मुळात आम्ही तिघं एकत्र पहिल्यांदा काम करतो आहे, म्हणजे त्या पौर्णिमेच्या फेऱ्या ह्या वेबसिरीजच्या निमित्ताने. आणि दुसरंही गाणं. सो मग ती बॉन्डिंग तिकडे झाली, मग तिकडे गाण्यात ती बॉन्डिंग आली आहे. ते तुम्हाला गाण्यात बघितल्यावर कळेलच, कारण की आम्ही जे गेल्यापासून जी मजा मस्ती करतो तीच आम्ही गाण्यात फक्त केली आहे. त्यात वेगळं फक्त काय केलं, डान्स केला आहे आम्ही. बाकी काही नाही केलं. तर डान्स तो काय वेगळा केला आहे आम्ही, बाकी सगळी तीच मजा मस्ती केली आहे. हा, एकदम वेगळा केला आहे. तुम्हाला कळेल, तो लगेच कळेल की वेगळा केला आहे आम्ही डान्स. तो जसं शिकवलं तर तसंच केलं. हो, नक्की नाही. ह्याच्या मागे कोरिओग्राफर व्यंकटेश आणि त्याची पूर्ण टीम जी होती सगळ्यांचं खूप, डिरेक्टरचे सचिन दादा, त्यांनी सगळ्यांची खूप मेहनत होती की त्या सगळ्यांनी आमच्याकडनं करून घेतलं. त्याबद्दल तुम्हाला विश्वास नाही बसणार, आम्ही हे गाणं एक 8 ते 9 तासात शूट केलं आहे. हे आम्ही रात्री 12:30 नंतर वगैरे शूट चालू केलं, ते सकाळी आम्ही 6:30ला संपवलं गाणं. त्यामुळे आम्हाला पण तो विश्वास बसत नव्हता की आपण हे एवढ्या वेळेत. आणि आमच्यासाठी पहिल्यांदा होतं, कारण आम्हाला याची गणितच माहीत नव्हती, हे कसं चालतं, काय करतात. त्यामुळे आमच्यासाठी सगळं नवीन होतं. पण बाकी टीमने खूप सांभाळून घेतलं आणि खरंच हा म्हणाल तसं की खूप विश्वास टाकला आमच्यावर. आणि आम्हीच गाणं जेव्हा पहिल्यांदा पहिलं तेव्हा आम्हाला असलं की अरे करू शकतो, म्हणजे आपण थोडा कॉन्फिडन्स नव्हता, पण ह्या निमित्ताने कॉन्फिडन्स पण आला. आणि तेच की शुभम प्रोडक्शनमुळेच असा कॉन्फिडन्स आम्हाला आला डान्स करण्याचा आणि सगळं. त्यामुळे खूप धमाल केली आम्ही. आणि खरं तर आम्ही शूटिंगला खरं तर मजा केली. आम्ही शूटिंगला जिथे लोकेशनला गेलो होतो ना, तिथे आम्ही मजा करत होतो. आम्हाला डोक्यात पण नाही की आपल्याला रात्री बाबा एनर्जी सेव्ह केली पाहिजे, आपल्याला नाचायचं, हे लक्षातच नाही. गेलो, मस्त वातावरणात तिकडे फिरतोय, मजा करतोय. नंतर संध्याकाळी शूट चालू होतं तेव्हा थंडी होती. मुळात आम्ही नाशिकमध्ये शूट केलं हे गाणं. सो थंडीत आम्ही गाणं शूट केलं. पण अख्ख्या नाशिकला थंडी वाजत होती, पण आम्हाला नव्हती वाजत, कारण आम्हाला लय नाचवलं आहे. त्यामुळे अशी मजा केली आम्ही, अशी धमाल केली. सो यूट्यूबला गाणं आलेलं आहे मित्रांनो, लवकर जा यूट्यूबवर आणि पोरं बदनाम सर्च करा आणि धमाल गाणं आहे, बघा. तुम्हाला ते रिलेट होणारं गाणं आहे, त्यामुळे नक्की बघा. आणि शुभम प्रोडक्शनचं चॅनल आहे यूट्यूबचं, ते सबस्क्राईब करा. थँक्यू. आम्हाला हे गाणं नक्कीच रिलेट होईल, पोरं बदनाम. तुम्हाला रिलेट झालेला असा एखादा किस्सा? आम्ही आता काय सांग, हे गाणंच आहे आम्हाला रिलेट होतं अख्खं. त्यामुळे म्हणजे बारीक गोष्टी आहेत, म्हणजे त्यात खऱ्या आयुष्यातलंच सांगतोय की त्यात काही शब्द आहेत, जुगाड बिगाड, तर ते तसेच आहोत आम्ही. जुगाडी की मित्राला कसं काय सांभाळून घ्यायचं, कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकला असेल मित्र, त्याला कसं त्यातून बाहेर काढायचं, त्याला कशी मदत करायची, त्याचं जर अफेअर असेल तर त्याला कसं पुढे घेऊन जायचं त्याला. सो ह्या सगळ्या गोष्टीतनं आम्ही आलेलो आहोत. त्यामुळे ते सगळंच आम्हाला वाटतं आमच्याकडे बघूनच लिहिलं वाटतं. अजून ॲड करीन फक्त आत्ताचीच गोष्ट, आजचीच. म्हणजे गाणं ह्याच्या प्रमोशनच्या आधी एक गॅप होता मध्ये आम्हाला, तर ते बोलले की थांबा, जाऊ नका कुठे. तर आम्ही बसलेलो, पण थोडा डिले होत होता, म्हणून आम्ही बोललो की आम्ही कोणालाच काही सांगितलं. जुगाड म्हणतात ना, ते आम्हाला चहा प्यायची होती, तलप आली की चहा पिऊन येऊया आणि जरा खाली पाय मोळ करून येऊ. तर आम्ही सगळ्यांना सांगितलं की जरा जाऊन येतो. असं करून आम्ही निघालो, ते चहा पिऊन जरा आलो मस्त व्यवस्थित. तर ही जुगाड म्हणण्याचं, तो बोलला तसं जुगाड आम्ही लाईव्ह. म्हणजे आता आमचं बॉन्डिंग एवढं आहे ना की आम्ही फक्त नजर टाकली ना, बोलायचीच गरज लागत नाही, त्याला कळतं अरे निघायचं वाटतं इथून आता. सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आमचं ते बॉन्डिंग छान झालं आणि ती आता आम्ही मजा करतो आयुष्यात. आणि ह्याच निमित्ताने अनाऊन्सही झालाय सेकंड सीझन पौर्णिमेचा फेरा, तर त्याबद्दल काय सांग?
त्याबद्दल खरं तर अजून आम्हालाही माहीत नाही की कसं होणार आहे, काय होणार, ती प्रोसेस काय असणार आहे. कारण पहिला सीझन जो आम्ही केला त्याची प्रोसेस खूपच भारी होती आणि गाण्यासारखंच ते पण पहिलंच होतं आमचं काम, असं सिरीजमध्ये काम एकत्र ते वेगळंच काम होतं, म्हणजे अनुभव पण तो वेगळा होता. आणि असं काम म्हणजे आता मी आणि बने स्किट फॉर्मॅटमध्ये बरंचसं काम केलं आहे किंवा बरंचसं आत्ता काम करतो आहे, पण ते पौर्णिमेच्या फेरामध्ये फिल्मसारखं काम केलं आहे. म्हणजे फिल्मसाठीची जी प्रोसेस घेतो, रायटर म्हणा किंवा डिरेक्टर म्हणा किंवा ॲक्टर म्हणा, ते सगळा तो झोन घेऊन ती सगळी प्रोसेस घेऊनच काम केलं आहे. त्यामुळे सेकंड सीझनबद्दल आत्ता एकतर आम्हालाच माहीत नाही काय स्क्रीन प्ले आणि काय, आम्ही एक्साइटेड आहोत की आणि काय होणार आहे, कसं असणार आहे सगळ्या गोष्टी. आणि मला असं वाटतं की आमच्यासोबतच बाकीची टीम पण त्यापेक्षा दुप्पट मेहनत घेऊ सेकंड सीझनसाठी. कारण काय ना, कुठेतरी एक जबाबदारी आली असं वाटतं. कारण आता आम्ही जो सीझन केला ना, खरं सांगायला गेलं तर आम्हालाही माहीत नव्हतं, आम्ही फक्त काम केलं होतं. ते कसं दिसणार आहे किंवा ते कसं लोकांना आवडणार आहे काहीच कल्पना नव्हती. पण जसे एपिसोड यायला लागले आणि लोकांचा रिस्पॉन्स यायला लागला ना, तसं आम्हाला झालं की अरे चांगलं झालं, मजा येते, लोकांना आवडते ते. त्यामुळे मग ते असं झालं की नाही, आता ह्याच्या पुढे आपल्याला जाऊन काम केलं पाहिजे. सो बॅक ऑफ द माइंड ह्या गोष्टी असणार आहेत. त्यामुळे आता सेकंड सीझनला कसं काम करायचं ह्यावर आम्ही जरा फोकस देऊन काम करणार आणि कसा सीझन तुमच्यासमोर आणायचा आहे ह्याकडेच आम्ही जास्त लक्ष देणार आहोत. बरं, शेवटचा प्रश्न, कोणती अशी स्टेप होती जी करताना सिंक होण्यासाठी पण तुम्हाला खूप मेहनत लागली? कोणती अशी नाही, सगळ्याच. एखादी होऊन जाईल आता शेवट. ती त्यात एक स्टेप आहे, ती वाली असं करून ते हात पण बघ ह्याचा तो होत नाही तसंच तिकडे सिंग. हा, त्यामुळे तिथे आम्ही बऱ्याचदा अरे नाही चुकतंय काहीतरी असं. हात वरती यायचा, म्हणजे ह्या स्टेपसाठी आमचा जो कोरिओग्राफर आहे व्यंकटेश, त्याचा असं आता ह्याच्यात काय मी वेगळं करू किंवा याला कसं सोपं करू अजून. त्यामुळे पण आम्ही केलं ते. म्हणजे शूटच्या दरम्यान आम्ही मध्ये मध्ये आमची प्रॅक्टिस करायचो साईडला जाऊन, हे आपण हे नीट करूया, हे होत नाही आपलं. सो ती मजा आम्ही करतो. त्यामुळे ते एक सिंक्रो आमचा आला. चला, मस्त गाणं फायनली रिलीज झालंय आणि नक्कीच ते प्रेक्षकांना आवडणार आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.